पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आपल्या देशाच्या राजकारणात आणि अर्थात समाज जीवनात काही फार मोठे बदल मागच्या 10 वर्षात घडून आले. अर्थात त्याचं सगळं श्रेय हे पंतप्रधान मोदींना न देता बरेचसे श्रेय भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देणे भाग आहे. मला जो सगळ्यात मोठा फरक दिसतो तो हा की मोदींनी डिलिव्हरी मेकॅनिझम बदलल्याने, म्हणजे जसं तुम्ही रोड्स म्हणा किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स म्हणा किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये मिळणारे पैसे म्हणा, रेल्वेज म्हणा, डिलिव्हरी मेकॅनिझम बदलल्याने राजकारणाची दशा दिशा आणि उंची पार बदलून गेलेली आहे. आज विरोधी पक्षांना नरेंद्र मोदींना कुठे आणि कसा शह द्यावा हे कळेनासे झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला विरोधी पक्षांचे राजकारण हे नेहमी अंतर्द्वंद्वांनी भरलेले आणि विरोधी पक्षाचे नेते हे जरी आम्ही आघाडीत आहोत असे सांगत असले तरी वेगवेगळ्या दिशेने तुम्हाला धावताना दिसतात. त्यांनी घडून आणलेला अजून एक मोठा फरक हा की पत्रकारांना खुश न ठेवता निवडणुका जिंकता येतात हे त्यांनी जगाला दाखवून दिले. मोदी पंतप्रधान असताना घडून आलेला अजून एक फरक हा की अतिशय स्वस्त दरात 4G इंटरनेट हे आज आपल्या सगळ्यांना अवेलेबल आहे. हे मुकेश अंबानींमुळे झालं असं माझं मत आहे. याआधी मल्टीनॅशनल कंपन्या आपल्याकडनं किती पैसे घेत होते हे जर का तुम्ही तुमची 4-5 वर्ष जुनी बिलं काढून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. आणि ते इंटरनेटची क्वालिटी पण काय होती. आज 4G इंटरनेटची क्वालिटी सुद्धा इतकी जबरदस्त आहे की त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस, बँकिंग म्हणा किंवा खेड्यात जाऊन सुद्धा तुम्हाला रजिस्ट्री ऑफिसमध्ये कधी जा, तुम्हाला तिथे सुद्धा सगळ्या सर्व्हिसेस आज अतिशय स्पीडनी तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. या 4G इंटरनेटमुळे झालेला अजून एक फरक हा की आज सामान्य माणसाला सुद्धा इन्फॉर्मेशन अतिशय इझिली अवेलेबल आहे. आणि त्यामुळे जेव्हा राजकारणी काहीतरी खोटं दडपून घेण्याचा प्रयत्न करतात ते तुम्ही लगेच चेक करू शकता. हे शेवटचे उदाहरण शरद पवारांच्या उत्तराधिकारी सुप्रियाताई सुळे, सुविद्य आपल्या महाराष्ट्रातल्या सुविद्य नेत्या सुप्रियाताई सुळे यांना अतिशय चपकलपणे लागू होते. 27 डिसेंबरचा एक त्यांचा मी एक व्हिडिओ पाहिला. तो बघून मित्रांनो मला प्रचंड धक्का बसला. त्या व्हिडिओमध्ये त्यांची लेख आणि त्यांच्याबरोबर एक काही महिला मंडळ आहे ते मिळून सराफाच्या दुकानात बांगड्या विकत घ्यायला गेलेले आहेत आणि एकूणच सगळं हसत खेळत गप्पा मारत हा कार्यक्रम चाललेला, आनंदी वातावरणात हा कार्यक्रम चाललेला आहे. आता तुम्ही म्हणणार की काय सुप्रिया त्यांनी हसत खेळत लेकी बरोबर काही वेळ सुद्धा काढायचा नाही, त्यांनी आपल्या मैत्रिणीबरोबर जाऊन काय खरेदी सुद्धा करायची नाही? तर नाही मित्रांनो, असं नाही, त्यांनी हे सगळं करावं. मी आश्चर्यचकित होण्याचे कारण हे की या खरेदी कार्यक्रमाच्या एकच दिवस आधी सुप्रियाताई इंदापूरला गेल्या होत्या. बारामती मतदारसंघात त्यांचा जो स्वतःचा मतदारसंघ आहे बारामती, त्याच्या इंदापूर तालुक्यात त्या गेल्या होत्या आणि त्यांनी तिथे पत्रकारांसमोर डोळ्यात पाणी आणून या सरकारच्या दडपशाही विरुद्ध, या सरकारने शेतकऱ्यांविरुद्ध केलेल्या अन्यायाविरुद्ध आणि एकूणच देशाची स्थिती किती वाईट आहे याविषयी डोळ्यात पाणी आणून आणून मित्रांनो वर्णन करून सांगितले. त्यामुळे मला हे कळेना की त्या आदल्या दिवशीच्या सुप्रियाताई खऱ्या का या सुप्रियाताई खऱ्या, किंवा सुप्रियाताईंनी जो अश्रुपात केला आदल्या दिवशी पत्रकारांसमोर इंदापूरमध्ये, त्यांनी पाण्याचा प्रश्न सुटला की काय. तर सत्य आहे की हे दोन्ही, म्हणजे सुप्रियाताई पत्रकारांसमोर डोळ्यात पाणी आणून रडतात एक हे, आणि त्या लेकीबरोबर बांगड्या विकत घ्यायला जातात, हे दोन्हीही इमेज बिल्डिंगचे भाग आहेत. आणि समोर 100 दिवसावर लोकसभेच्या निवडणुका आल्याने हे सगळं मित्रांनो नाटक करावं लागतं. पण मी जे सुरुवातीला सांगितलं ते लक्षात घ्या की मोदींनी देशातलं राजकारण इतकं बदलून टाकलं आहे की या असल्या खोट्या रडण्यानी आणि या नॅरेटिव्ह बिल्डिंगनी इलेक्शन जिंकता येईल असे मला वाटत नाही. मित्रांनो नमस्कार, तुमचे परत स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. तर अजित पवारांनी सुप्रियाताई सुळे आणि अमोल कोल्हे या दोघांनाही पराभूत करण्याचा 2024च्या लोकसभाच्या निवडणुकांमध्ये दोघांनाही पराभूत करण्याचा विडा उचललेला आहे. हे याकरता सांगणे महत्वाचे आहे मला वाटते, कारण आजपर्यंत या दोघांना अजित पवारच जिंकवत आलेले आहेत. त्यांच्या साथीला देवेंद्र फडणवीस, त्यांची भाजप आणि एकनाथ शिंदे सुद्धा आहेत. हे लक्षात घेतले
तर या दोघांची अवस्था फार वाईट आहे, यात काही शंका नाही. अमोल कोल्हेंवरती पुढे कधीतरी बोलू. आज सुप्रियाताई सुळे. आता सर्वप्रथम हे लक्षात घ्या की हे जे दोन्ही मतदारसंघ आहेत, म्हणजे मावळ जिथून अमोल कोल्हे निवडून लढणार आहेत आणि सुप्रियाताई बारामतीहून लढणार आहेत, हे दोन्ही मतदारसंघ अजित पवारांचे मतदारसंघ आहेत. त्यांनी अतिशय मेहनतीने हे दोन मतदारसंघ तयार केलेले आहेत. इथले कार्यकर्ते, मतदार सुद्धा अजित पवारांनाच मानतात. जेव्हा अजित पवार जुन्या राष्ट्रवादीत होते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते, तेव्हा त्यांनी सुप्रियाताईंना आणि अमोल कोल्हेंना निवडून आणले होते. पण आज ते बाहेर पडल्यानंतर परिस्थिती बदललेली आहे. अजित पवार आता महाभारताच्या युद्धाला उभा असलेल्या अर्जुनाच्या सारख्या मनस्थितीत आहेत. त्यांच्या मनात द्वंद्व नाही असे नाही, पण ते आज आपल्या आप्तस्वकीयांना स्पेअर करण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्याचं एक उदाहरण म्हणजे त्यांना अगदी खासदारांच्या निलंबनावरती 143 खासदार लोकसभेत निलंबित झाले. त्याचा तो प्रश्न विचारल्यावर सुद्धा ते म्हणाले की यात खासदारांचीच चूक आहे. ते खासदारांना आणि आपल्या बहिणीला सुद्धा माफ करायला तयार नाहीत. बारामती मतदारसंघातून सुप्रियाताई परत निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे. हे म्हणण्याचे कारण केवळ अजितदादांचे पवित्रे किंवा त्यांचं मूड हे नाही. एकूणच सुप्रियाताईंची निवडणुकीच्या दृष्टीने तयारी कच्ची वाटते आणि रणनीतीच्या दृष्टीने त्या संभ्रमात आहे असे दिसते. सुरुवातीला मी तुम्हाला त्या महिलांबरोबर, महिला मंडळावर सराफाच्या दुकानात लेखीसाठी खरेदी करायला गेलेल्या व्हिडिओचा उल्लेख केला. पुढे जाण्याआधी, याच्यावर आधी बोलण्याआधी व्हिडिओ विषयी अजून एक खुपणारी बाब इथे मला सांगणे मित्रांनो आवश्यक वाटते. हा व्हिडिओ बनवण्याचे आणि प्रसारित करण्याचे काम ज्या वृत्तपत्रांनी केले आहे, कुठल्या छोट्या मोठ्या चॅनलनी हे केलेलं नाही मित्रांनो, एका फार मोठ्या वृत्तपत्रांनी हे काम केलेले आहे. ते वृत्तपत्र एकेकाळी नुसत्या अग्रलेखानी मुख्यमंत्र्याची खुर्ची हरवण्याचे ताकद असलेले वृत्तपत्र होते. आज दिवस इतके वाईट आले आहेत की हे असले धंदे करून पोट भरण्याची वेळ आलेली आहे. त्यांची एकेकाळची अतिशय चतुर आणि चपखल अशी मित्रांनो मला जाहिरात सुद्धा आठवते. पत्र नव्हे मित्र, किंमत मात्र नाममात्र. आज अवस्था अशी आहे, पत्र नव्हे नुसते चित्र है ना. म्हणजे आज व्हिडिओ, छोटे छोटे व्हिडिओ दाखवून आज धंदा करायची वेळ आलेली आहे, कारण लिखाणात दम राहिलेला नाही. पत्र नव्हे नुसतेच चित्र, पत्रकारिता मात्र नाममात्र. एक्सपर्ट्सना इथे एक प्रश्न विचारावा वाटतो, तो हा की याला पेड न्यूज म्हणता येईल का. या लेखीबरोबरच्या फोटोशूटच्या 2 दिवस आधी सुप्रियाताई काय करत होत्या बघा. त्यांनी पत्रकारांसमोर असे विधान केले की पुण्यातली मेट्रोचे सगळे काम बंद करा. काय कमाल आहे. म्हणजे यांच्या वडिलांनी, यांच्या पुतण्यांनी, यांनी स्वतःनी, यांच्या लेकीनी सगळी सुख उपभोगायची, मर्सिडीज चालवायच्या, BMW चालवायच्या, यांनी विमानात बसायचं, लाखो करोडचे प्लॉट घ्यायचे, घर घ्यायचे, मात्र लोकांनी रखडत आयुष्य जगायचं. कशा करता. कमाल म्हणजे याच हे पत्रकारांशी बोलत असताना त्या म्हणल्या की तुम्ही जर का पुण्यात कोणाला इथून हडपसरला जायला सांगितलं तर तो घाबरून जातो, कारण 2 तास लागतात. सुप्रियाताई माहितीये तुम्हाला 2 तास का लागतात? कारण तुमच्या वडिलांनी 7-12चं आयुष्यभर राजकारण केलं. त्यांनी नाही तिथे प्लॉट घेतले, बिल्डरला विकले आणि पुणे त्याच्यामुळे कंजेस्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे ही पुण्याची अवस्था आहे आणि त्याच करता मेट्रो सुरू करण्यात आली आहे. पण ती सुद्धा चालू ठेवावी असं तुम्हाला वाटत नाही. हे त्यांचं विधान ऐकल्यानंतर मला 2 राजकारण्यांची आठवण झाली जे त्यांच्या बरोबरच इंडिया आघाडीत आहेत. त्यांचं नाव उद्धव ठाकरे. त्यांनी सुद्धा असाच मेट्रोला मुंबईत विरोध केला होता. आणि त्यानंतर राहुल गांधींची काल 28 डिसेंबरला नागपुरात मित्रांनो मोठी सभा झाली काँग्रेसची. तिथे त्यांनी कोणत्याही इंडीच्या कुठल्याही पार्टनरला त्यांनी तिथे येऊ दिलेलं नाही. तो वेगळा मुद्दा. त्या सभेचं जे आमच्या नागपूरचा जो लोकल न्यूजपेपर आहे हितवाद, त्याचं मी हेडिंग पाहिलं आणि हे सगळे जे इंडिया अलाईज आहेत, जे लेफ्ट लिबरल हे जे राजकारणी आहेत, यांचं सगळं राजकारण हे कसं विरोधाभासानी आणि अंतर्द्वंद्वांनी भरलेलं आहे याचं ते मला तो फोटो म्हणजे त्याचं प्रात्यक्षिक वाटलं. आता हे बघा, राहुल गांधी म्हणतात की आम्ही निवडून आलो तर आम्ही
जातीनिहाय जनगणना करू. आजपर्यंत का नाही केली? 60 वर्ष तुम्हीच राज्यात होतात. किंवा तुमची ज्या जिथे राज्य आहे तिथे तुम्ही हे का नाही करत? कर्नाटकमध्ये तुमचं राज्य आहे तिथे का नाही करत? नाही. हे सगळं तर कारण हे करायचंच नाही मित्रांनो, नुसतं खोटं आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला सामाजिक न्यायाचं राजकारण करायचं आहे, हा फोटो पूर्ण बघा. इथे उजवीकडे काय दिसतं? काँग्रेसचे खूप मोठे लोकल नेता सुनील केदार यांना जेल झालेली आहे. 150 करोडचा मित्रांनो त्यांनी खूप मोठा बँकेचा स्कॅन्डल केला. त्यांच्या बँकेचं नाव होतं NDCCB. तर या 150 करोडच्या स्कॅम मध्ये त्यांचे एवढे मोठे नेता सुनील केदार यांना जेल झालेली आहे. तर हे काँग्रेसचं खरं राजकारण, काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादीचं किंवा सगळ्याच लेफ्ट लिबरल जे अपोजिशन आहे मोदींना, त्यांचं सगळ्यांचं राजकारण मित्रांनो याच पद्धतीचं आहे. एकीकडे बोलायचं काही, करायचं काही. सुप्रियाताईंचे राजकारण हे विरोधाभासाने किती भरलेले आहे याचे अजून एक खूप मोठे उदाहरण त्यांनी 2 दिवसापूर्वी घेतलेल्या प्रेस मध्ये, म्हणजे पत्रकारांची त्यांनी जी बातचीत केली इंदापूर येथे, त्यात मित्रांनो समोर आले. या 15-20 मिनिटाच्या बातचीतमध्ये त्यांनी भाजपवर, मोदींवर वाटेल ते बिनबुडाचे आरोप केले. हे सरकार दडपशाही करते आहे, लोकशाहीचा गळा घोटते आहे, इथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अजिबात तूल दिली जात नाही वगैरे असे सगळे त्यांनी आरोप या सरकारवर केले. पुढे ते असं म्हणल्या की बाबासाहेबांनी, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मोकळा श्वास घेण्याचा अधिकार मिळवून दिला होता, तो सुद्धा हे सरकार दडपण्याचा प्रयत्न करते आहे. मित्रांनो, हे ऐकून मला अजून एक धक्का बसला. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन लिहून दिली वगैरे हे सगळं मला माहिती आहे, पण ते श्वास घेण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी मिळवून दिला होता. हे ऐकून मित्रांनो खरंच म्हणजे मला काय बोलावं हे कळेना. असो, तर त्यांचं सगळंच राजकारण, त्यांचं सगळंच संभाषण असले बिनबुडाचे दावे आणि अंतर्द्वंद्वांनी भरलेले होते. खरं म्हणजे ते समोर बसलेले सगळे पाकिट तज्ञ हे शरद पवारांचे वफादार आहेत. पण त्यातही मला वाटतं एखादा पत्रकार असा असला पाहिजे की ज्याचा पाकिट दिलं नसेल किंवा तो काय म्हणतात त्याला, ज्यांनी पाकिट घ्यायला नकार दिला असेल, त्या पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की सुप्रियाताईंची सगळी मिजाज उतरली आणि आज बारामतीत त्यांना पराभव का सतावतो आहे हे मित्रांनो यातनं स्पष्ट झाले. म्हणजे मागे शरद पवारांची एवढी मोठी पॉलिटिकल लेगसी असूनही आज त्यांना पराभव का समोर दिसतो आहे हे या वक्तव्यांमधनं स्पष्ट होतं. आता गंमत बघा, सुप्रियाताईंनी सुरुवातच अशी केली की या भागात पाण्याचा प्रचंड समस्या आहे म्हणून हा दौरा. काय कमाल आहे, म्हणजे स्वतःच्या मतदारसंघामध्ये यायला तुम्हाला एवढा मोठा प्रश्न समोर उभा टाकावा लागतो. म्हणजे हा प्रश्न आला नसता तर तुम्ही मतदारसंघात गेलाच नसतात. मित्रांनो, हे सुद्धा खोटं आहे. त्या पाण्याच्या प्रश्नाकरता वगैरे आलेल्या नाहीत. तो पाण्याचा प्रश्न हे सरकार सोडवेल. खरी गोष्ट ही की बारामतीपासून त्या नागपूरपर्यंत येऊन गेल्या, वर्ध्यापर्यंत येऊन गेला मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये. कशा करता? तर बारामतीत जेव्हा अजित पवार इथे इलेक्शन लढणार हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी कुठे दुसरा एखादा मतदारसंघ मिळतो का जिथून आपल्याला निवडणूक लढवता येईल या शोधात त्या निघाल्या होत्या आणि त्या वर्ध्यापर्यंत येऊन गेल्या. पण त्यांच्या लक्षात आलं की कुठेच आता सोपी निवडणूक राहिलेली नाही, तेव्हा त्या बारामतीला परत गेल्या. तर मी जे सांगत होतो की एका पाकिटनं घेतलेल्या पत्रकारांनी, चतुर पाकिटनं घेतलेल्या पत्रकारांनी सुप्रियाताईंना अतिशय साधा सोपा प्रश्न विचारला की सुप्रियाताई, बारामती जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचे काय झाले? जलजीवन मिशन म्हणजे जे मोदींनी नळानी घराघरात पाणी पोहोचवण्याचे जो व्रत हाती घेतलाय त्याचं नाव आहे जलजीवन मिशन. आणि अहो आश्चर्य, सुविद्य विद्वान सुप्रियाताईंना या जलजीवन मिशन विषयी माहितीच नाही. तुम्ही एकीकडे म्हणता की पाण्याचा प्रचंड प्रश्न आहे आणि दुसरीकडे जेव्हा सरकार पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे त्याच्याविषयी तुम्हाला काहीच माहिती नाही. तर मित्रांनो, थोडासा डेटा. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 2.25 करोड घरं आहेत. त्यापैकी 1.5 करोड घरामध्ये नळाचे कनेक्शन पोहोचलेले आहे आणि हे 1.5 करोड जे नळाचे कनेक्शन आहे त्यातले जवळजवळ 85 ते 90 लाख, किती मित्रांनो, 1.5 करोड पैकी 85 ते 90 लाख कनेक्शन
हे मागच्या 4 वर्षात पोहोचलेले आहेत. 2020, 2021, 2022, 2023. म्हणजे याचा अर्थ हा की मोदींनी ही मिशन हाती घेण्याच्या आधी महाराष्ट्रात केवळ 60 की 70 लाख नळाचे कनेक्शन होते. वर्ष यांचं राज्य होतं, यांचे वडील मुख्यमंत्री होते. 1938 मध्ये शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते कित्येक, मला वाटतं कमीत कमी 4 वेळेला ते मुख्यमंत्री होते. 25-30 वर्ष त्यांची राजवट होती. 1999 ते 2023 या 24 वर्षामध्ये तर 15 वर्ष त्यांचं राज्य होतं. पण या दरम्यान त्यांना कुठेही लोकांच्या घरात नळाचे कनेक्शन पोहोचवावे असं वाटलं नाही. पण सुप्रियाताई काय सांगतात, साहेबांनी किती केलं, किती केलं, किती केलं, काय केलं? नळाचे कनेक्शन नाही आणि तुम्ही म्हणता साहेबांनी काय केलं? तर साहेबांनी काय केलं मित्रांनो, जे गबर साखर सम्राट होते ना, त्यांना अजून गबर व्हायला मदत केली. हे साहेबांनी केलं. आणि सुप्रियाताई सांगतात साहेबांनी हे केलं, साहेबांनी ते केलं. तर हा विरोधाभास आणि मोदींच्या राजकारणाने आज हा विरोधाभास लोकांसमोर सतत येतो आहे. पण मोदी डिलिव्हर करून दाखवतात. मोदींनी सांगितलं मी तुम्हाला संडास देईन, संडास दिले. नळाचे कनेक्शन देईन, नळाचे कनेक्शन दिले. घरं दिले, एलपीजीचे सिलेंडर्स दिले. यांनी काय केलं? त्यांनी नुसत्या गप्पा मारायच्या, नॅरेटिव्ह बनवायचा, शेतकऱ्यांबरोबर फोटो काढायचे, त्यानंतर लेखीबरोबरही फोटो काढायचे. म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांचे व्होट घेण्याचा प्रयत्न, आकृष्ट त्यांना करायचा प्रयत्न करायचा आणि दुसरे हे लेकुरवाळे फोटो टाकून स्त्रियांचे फोटो मत घ्यायचे. हे राजकारण, याला नॅरेटिव्ह बनवणं म्हणतात. हे झाले पाण्याचे. असाच एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथेनॉलचा, ज्याला सुप्रियातांनी नुसतंच असं कॅज्युअल मेन्शन केलं, कटाक्ष टाकले आणि पुढे निघून गेल्या कुठलाही डेटा न देता. त्या असं म्हणल्या की या सरकारची इथेनॉल पॉलिसी सतत बदलत राहते. आता हे किती सत्य आहे मित्रांनो? तर यातलं एक छोटंसं हेडलाईनचं सत्य हे की हे अगदी खरं आहे की या सरकारने 7 डिसेंबर पासून उसापासून, म्हणजे उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनाला बंदी केलेली आहे. पण त्याचे कारण हे की देशामध्ये उसाचे प्रोडक्शनच कमी झालेले आहे आणि त्यातनं निघालेल्या साखरेचे प्रोडक्शन कमी झालेले आहे. मागच्या वर्षी 2021-22 मध्ये महाराष्ट्राने रेकॉर्ड उसाचे उत्पादन केले होते 1373 क्विंटल. या वर्षी त्याच्यामध्ये 320 क्विंटल घट आलेली आहे. जवळजवळ 24% त्यात घट आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला खायला साखर कमी झालेली आहे. जर का सरकारने उसाच्या रसापासून निघालेल्या इथेनॉलवर बंदी नसती टाकली तर देशात खायला साखर उरली नसती आणि तिकडून सामान्य माणसाची अवस्था जास्त वाईट झाली असती. पण सुप्रियाताई तुम्हाला हे सांगणार नाहीत. त्या नुसतंच एक हेडलाईन सांगतील आणि पुढे निघून जातील आणि पत्रकार ते छापत बसतील की हे सरकार ऊस शेतकऱ्याच्या विरोधात आहे. तर हे सुद्धा मित्रांनो दादांत खोटं आहे. यात अजून एक छोटासा तपशिलाचा भाग हा की जरी ऊसाच्या रसापासून इथेनॉल प्रोडक्शनवरती बंदी घातलेली असली तरी जे मोलॅसिस असतं, ज्याला मळी म्हणतात, त्यापासून इथेनॉल प्रोडक्शन चालूच आहे. बरं, ताईंनी इथेनॉल विषयी बोलल्या, तर आता तुम्हाला हे वाचून असं वाटेल की ताईंनी किंवा त्यांच्या वडिलांनी किंवा त्यांच्या इंडी आलाय, त्यांचा इंडीचा पार्टनर काँग्रेसने आजपर्यंत ज्यांनी देशावर राज्य केलं त्यांनी काहीतरी इथेनॉल विषयी केलं असलं पाहिजे आधी. तर मित्रांनो नाही. इथेनॉल उसापासून इथेनॉल बनवायचं आणि त्याचं ब्लेंडिंग करायचं, हा सुद्धा निर्णय अटल बिहारी सरकारने 2003 मध्ये घेतला होता. त्यानंतर पुढच्या वर्षी 2004 मध्ये त्यांचं सरकार गेलं आणि पुढची 10 वर्ष परत काहीच झालं नाही. त्यांचे स्वतःचे शेतकरी यांच्या नावाने रडतात, त्यांच्याकरता यांनी काहीच केलं नाही की जे 2013-14 मध्ये निवडून आल्यानंतर परत पंतप्रधान मोदींनी सुरू केलं. 2003 मध्ये अटल बिहारी सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचं 5% ब्लेंडिंग करायचं असं टार्गेट ठेवलं होतं. 2014 मध्ये मोदींनी निवडून आल्यानंतर हे टार्गेट पहिल्यांदा 10% नेलं, आता मला वाटतं 15% आहे. आणि शेतकऱ्याला यांनी किती फायदा झाला असावा मित्रांनो हे समजण्याकरता मी तुम्हाला हा एक ग्राफ दाखवतो आहे. 10 वर्ष मागे किती इथेनॉल प्रोडक्शन होतं आणि आता किती आहे हे बघा. तर प्रत्येक गोष्टीत नुसता नॅरेटिव्ह बनवायचा, हेडलाईन बनवायची, खालचा डेटा
काहीच नाही, सगळं खोटं. आमचे हिंदीचे मास्तर होते, ते म्हणायचे, "ऊपर से टामटूम, अंदर से राम जाने." ही या अ, सगळ्या इंडिया लाईटच्या सगळ्या राजकारण्यांचीच अवस्था आहे. सुप्रियाताईंची सुद्धा. आणि त्याच्यामुळे त्यांना आज पराभवाची भीती सतावते आहे. गंमत म्हणजे जाता-जाता हे सांगायला हरकत नाही, की त्यांनी या प्रेसमध्ये, पत्रकारांची बातचीतीमध्ये त्यांनी कुठेही अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याचा कुठेही उल्लेख केला नाही. मला वाटतं उद्या काही दिवसांनी, काही महिन्यांनी अजित पवारांच्या मागे या दुसऱ्या एन-सी-पीत येण्याची वेळ आली, तर त्यावेळेला फारसा जाच होऊ नये म्हणून अजित पवारांवर फारसे ते हल्ले करत नाहीत, असे दिसते आहे. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.